जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या विशिष्ट मानलेले कमी कालावधीत लोकप्रिय झालेले आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळतात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत। दुसरीकडे रोहित पवार म्हणतायत की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र आलं पाहिजे। कसं पाहताय या सगळ्या घटनांकडे? काय आपली भूमिका आहे? राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांनी एकत्रित यावं आणि महाराष्ट्रामधली जी विरोधी पक्षाची जी काही पोकळी आहे आता सध्याची, ती पोकळी भरून काढावी। आणि ठाकरे या नावासमोर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जे कार्यकर्तृत्व इमेज आहे, ती इमेज खरं तर या दोघांनी आता विरोधामध्ये काम करून खरं तर महाराष्ट्रामध्ये ही पोकळी भरून काढली पाहिजे। पण रोहितदादा पवारची म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी ही वेगळी कधी आहे, म्हणजे वेगळी मानतच नाही मी तर। हे असतानाच एक आहेत। मग अजितदादा पवार विरोधी पक्षात येऊन काम करणार आहेत का रोहितदादा पवार रिकाम्या असलेल्या मंत्रिपदावर जाऊन काम करणार आहे, हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे। आणि मी एक कार्यकर्ता म्हणून रोहितदादांना सांगेन, रोहितदादा कधीतरी विरोधी पक्षामध्ये सुद्धा थोडे दिवस काम केलं पाहिजे ना। लोकनेता व्हायचं असेल तर जनसामान्यांच्या प्रश्नावर लढलं पाहिजे, विरोधी पक्षात काम केलं पाहिजे। नेहमी सत्तेत राहाल तर मग गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा। तुम्हाला अमित शहाजींना जाऊन नमस्कार चमत्कार करावे लागतील। एकदा महाराष्ट्रामधल्या वाड्या वस्त्या तांड्यावरती, आज माझ्या सोलापूर जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न बिकट आहे, त्यावरती रोहित पवार कधीतरी बोलले पाहिजेत ना। नेहमी सत्तेत कशासाठी, सत्तेत का गेलं पाहिजे? मग तुम्ही सत्तेत जाऊन बसणार आहात का अजितदादाला विरोधी पक्षात बोलवणार आहात? आणि अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर 4-5 वर्ष विरोधी पक्षात काम केलं पाहिजे ना। त्यामुळं राष्ट्रवादी शरद पवारांची असो की अजितदादांची असो, हे खरं तर वेगळे मी मानतच नाही। हे दोघंही सत्तेत आहेत आणि नेहमी दिल्लीश्वरांना मुजरा घालणारा हा पक्ष आहे।